विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठ्ठल विठ्ठल हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. विठला 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 विठला. पवनसूत अंजनीसूत हनुमंतरायांच्या जन्मोत्सवानिमित्त चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 50 वर्ष झाली, 51वं वर्ष आता सरत आलं. जागराच्या कीर्तनाची सेवा जी माझ्या वाट्याला आलेली आहे त्याचा परिणाम म्हणून अभंग मागणीपर घेतलेला आहे. कीर्तन परंपरा वारकरी संप्रदायाची अशी शिकवते, 1, 7 आणि 8 या कीर्तनाला बंधन आहे. पहिल्या दिवशीचं कीर्तन ज्याच्या वाट्याला येईल त्यानं नामपरच बोलावं,
आज रात्रीचं कीर्तन ज्याच्या वाटेल येईल त्यानं संतपर अभंग निवडावा किंवा मागणीपर अभंग घ्यावा आणि उद्या काल्याच्या कीर्तनात कृष्णचरित्राशिवाय बाकीच्या थापा आणि गप्पा चालत या सगळ्याला काय म्हणलं वारकरी संप्रदायानं समयोजाना 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 समय सूचकता ठेवली पाहिजे कुठल्या वेळेला काय बोलावं म्हणून संप्रदाय वारकऱ्यांना असं ठरवलाय समयोजाना 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 हा हे वारकरी संप्रदायाचा बाणा जरा बसल्या बसल्या ध्यानात आणा आणि वारकरी संप्रदायानं जपला हा बाणा म्हणूनच इतर पंथांपेक्षा वारकरी संप्रदायाचा आजही आहे ताठ कणा रामकृष्ण हरी म्हणा विठ्ठल विठ्ठल समयोचितता हा एक योग्य शब्द आहे त्याच्याकरता समयोचितता कुठल्या वेळेला काय बोलायचं याची अक्कलच पाहिजे माऊली एक दृष्टांत सांगतात ओळीमध्ये वैसेच या शेवटी वियाली एकची वांझोटी मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे उतार वयाला जोडपं लागलं होतं मूलबाळ झालं नव्हतं उतार वयाला लागलेलं द्राक्षीचा पैसा ऊसाचा पैसा गव्हाचा पैसा लय रगड पैसा 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 ठेवायचा जागा नाही बँका भरल्या पण पैसा उरला मग बंगले बांधले मुंबईला पुण्याला महाबळेश्वरला इकडे तिकडे बंगले बांधले पण दैव दुर्विलास असा एवढे बंगले बांधले पण बंगल्यात पोरबाळच नाही खेळायला किती वाईट वाटतो बंगलं देवाचा राग येतो मला ह्या बाबतीत हो बंगलं बांधतोय त्याच्या बंगल्यात पोरबाळ नाही खेळायला आणि फुटपाटला झोपड्या बांधून राहतोय त्याच्या झोपडीत कार्टी माय नाही वर्षाला पाळणा त्याला कळना लिंबाचा कुजला बाबळाचा कुजला आंब्याचा कुजला पाळणा थांबना त्याला पोरच कळना कुठं हिंडाय गेले घुमरीत किती पिपरीत किती थेरगावला किती मिरजगावला किती बोंबलत हिंडते त्याला मोजायला कळत नाही इतकी पोरं त्याला आणि बंगलं बांधतोय त्याला बंगल्यात पोर बरं नाही खेळायला राव त्या काय झालं देवाला दया आली आता ती माणसं फिरतात बरं का लई फिरतात कुठं काय प्रयत्न करतात पोरबाळासाठी मध्ये मागं तर गुजरातला जात होती गुजरातची म्हातारी मेली पण नाही पोरं झाली मागच्या 5-7 वर्षापूर्वी त्या दौंड तालुक्यात पिंपळगावला ते टोमॅटोचा रस पिण्यातच रस घेतला बऱ्याच जण नाही पोरं झाली देवाला दया आली आणि मुलगा झाला त्यांना मुलगा भावकीतलं घ्यायचं का कुठलं दत्तक घ्यायचं ह्याच्या विचारावर पोचलं होतं नवरा बायकोचं विचार मंथन पण नाहीच मुलगा झाला आनंद झाला एसटीटीला वारस मिळाला त्यानं तालुका बारशावारी जेवायला घातला बारसं जेवायला माणसं यायची जेवायची जायची त्याच्यात एक बावळट आलं ते जेवलं आणि जेवल्यावर शेजारच्याला पंक्तीतल्याला म्हणतं हे जेवण कशाचं होतं ते म्हणलं तू चौकशी करायची ना अगोदर म्हणला मी मिळल्यावर आधी खातो चौकशा पुण्या करतो दहाव्याचं का वास्तुकीचं का काय निवडून आलेल्याचं का पडलेल्याचं पुन्हा चौकशा करतो मी आधी मिळल्यावर खातो म्हटलं ते बघ ते माणूस आहे ना त्याला मुलबाळ नव्हतं त्याला मुलगा झाला त्याचा आनंद त्याला झाला म्हणून त्यानं तालुका जेवायला घातला असं का त्या घरमालकापाशी गेला समयोचितता समयोजाना कुठल्या वेळेला काय बोललं आता बारसाहेब म्हणल्यावर ह्यानं काय म्हणलं पाहिजे डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा IPS अधिकारी व्हावा तुमचा मुलगा म्हणायला काय हरकत आहे का उद्या ऊस तोडायला का जायना नाही तर खाणीला जाऊ नाही तर रोजगार हमीला जाऊ तुझ्या काय बापाचं जाणार आहे त्याच्यात म्हण ना आता चांगलं खाल्लंय तर त्याला आनंद आहे त्याचा आनंद वाढीच कसा लागेल पण हे नालायक होतं कुठं काय बोलायची अक्कल नव्हती त्या घरमालकाला गाठला म्हणला पोरबाळ नव्हतं होय म्हणला हा झालं होय हा म्हणून तालुका जेवाय घातला होय म्हणला हा मी बी आलो जेवलो चाललोय पण म्हणला मला काय वाटतंय जाता जाता ज्या मुलाचा तुम्हाला एवढा मोठा आनंद झाला ते पोरग 2-4 दिवसानं मेलं तर कुत्र्यावनी हाणला त्यानं कटळच तोर हाणला त्यानं समयोजानाची अक्कल नाही ते मार खाल्लेलं घरी गेलं लंगडत बायकोनं बघितलं होतं जाताना नीट गेलता आता लंगडत आलाय बायको म्हणली काय भानगड जाताना नीट होता आता लंगडत आलाय म्हणला गुण उधळल्यावर असंच असतं
बसलं शेवग्याखाली झाडात शेवग्याखाली गोधडी टाकली तिथं पडलं ते. 4 वाजता पुन्हा एक स्पीकरचा आवाज ऐकायला त्याला. उठलं आणि पळालं 4 वाजता. बस स्पीकरवाले बी एवढे डोकेबाज असतात. वाजले होते 4 आणि रेकॉर्ड लावलं होतं, चांदण चांदण झाली रात 4 वाजता. हे पण समयसूचकताच पाहिजे का नाही. गेलं हे आवाजाचं. तिथं होतं लग्न. लग्नाच्या मांडवात घुसला. म्हणला लग्न आहे काय. लोक म्हणले नाही 13व्याला थांबलो या. आता तुला दिसे ना काय एवढा मोठा मांडव. म्हणला ह्याच्या आधी मांडव एवढा कोणी घातलाच नव्हता. वरबाप कुठे. वरबाप होता कमानीला गेटपाशी. वरबापाशी गेला. म्हणला का हो एवढा मोठा मांडव कधी घातलाच नव्हता गावात अजून कोणी. ते म्हणलं माझं एकुलतं एक पोरग आहे, माझ्याकडं पैसा बी आहे, करतोय खर्च, काय बिघडतं काय. तू काय इन्कम टॅक्सवाला आहे काय एवढा मांडव घालायचं. तुला काय करायचं रे. एवढा नवरदेव कुठे आहे. म्हणलं मारुतीला पाया पडाय गेलाय. कधी येईल. नाचणारी कटाळ्यावर येते ती येईल. तुला काय पाहिजे. म्हटलं आता किती वाजल्या. म्हटलं 4 वाजल्या. लग्न कितीला आहे. 5 वाजता. आता ती काय कालवा करते म्हणून 25-30 माणसं गोळा झाली. वरबापाला एवढा तावात का बोलतोय हो गडी. त्यात बसकीनं बोबलून गेला. म्हणला मी काय म्हणतोय, मारुतीला पाया पडून नवरदेव यायला 1 तास जायला अजून. ह्या 1 तासाच्या मधल्या पिरियडमध्ये हे मांडवच पेटला तर 37 जणांनी तुडावला त्याला. लाता पुन्हा लंगडत माघारी आलं. बायको म्हणली पहिल्यापेक्षा जाताच लंगाडताय आता. म्हणला मग जादाच गुण उधळून आलोय मी. रात्री 8 वाजता पुन्हा एक स्पीकर त्याला आवाज ऐकायला आला. त्या आवाजाच्या सुतानं गेलं. बंगला होता. बंगल्याच्या पुढं मांडव. मांडवात बसलेली माणसं पंक्तीला जिलबी केली होती. जिलबी नरड्याला असतोर खा खाल्ली. यानं आलाय कारण जिलबी खाल्ल्यावर त्या शेजाऱ्यांना म्हणलं हे काय भानगड आहे, कशाची जिलबी होती, कशाचं जेवण आहे. ते म्हणले अरे बंगला बांधलाय नवीन ना, त्याचं जेवण आहे ना वास्तुशांतीचं. असं का म्हणला. बंगला बांधला येड्याने, पण म्हणला कलर नाही बरोबर दिला. तुला करायचं काय. ज्याला पाहिजे त्यानं बांधलंय. कलर त्याला आवडीचा म्हणून त्यानं दिलाय. तुला करायचं आहे तर कर, नाही तर गाठ घर. कशाला बरोबर नाही कलर म्हणतो. घरमालक गाठला त्यानं जाऊन. हात पुसला टावेलला. जिलबी खाल्लेला नरडेला येस्तोर जिलबी खाल्ली. घरमालक गाठला आणि घरमालकाला म्हणला किती खर्च आला बंगल्याला. घरमालक म्हणला 68 लाख रुपये गेले बंगल्याला. जाईना का म्हणला. निवारा पक्का झाला. पुन्हा बांधायची काही गरज नाही तुम्हाला आता. आणि जिलबी बी चांगली झाली म्हणला. मी आता खाल्ली आणि चाललोय आता जाता. पण मला काय वाटतंय म्हणला भूकंप नाही व्हावा. तो बी अर्ध्या रात्री नाही व्हावा आणि तुम्ही या नव्या बंगल्यात गाडून नाही मरावा. त्यानं कटळच तोर लाता घातल्या. जाईल तिथं मार खातय का. समयोचितता हा गुण त्याच्याकडं नाही. समयो जाणा हा त्याचा बाणा नाही. म्हणून मी तुम्हाला देण्यात येण्यासारखं एवढं बोललो. अभंग जो आहे तो मागणीपर आहे. आजच्या रात्री घ्यायचा असतो हा किंवा संतपर. आपण घेतला मागणीपर. ठीक आहे. मागणीपर विषयावर अभंगावर चिंतन करण्यापूर्वी पहिली शंका अशी, मागणं वगैरे संतांना आवडतं काय हो. ठेवनिया काही न मागते. ठेवनिया काही ठेवनिया तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवनिया काही न मागती. ठेवनिया काही न मागती. ठेवनिया काही न मागती. तुका म्हणे जीव भाव देवा पायी. ठेवून या काही न मागती. भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिने लाजीरवाणे. जर हे आकाशवर पडो पाहे एवढी सेवा करून सुद्धा संत भगवंताकडं काही अपेक्षित असा हात करत नाहीत. देवाला भीक मागत नाहीत. मग मागणीपर अभंग निर्माण झाले कसे याचं उत्तर आहे प्रसंगोत्पात.
काही प्रसंग, काही घटना, काही परमार्थातल्या अडचणी दूर व्हाव्या याच्याकरता संतांनी मागितलं. प्रपंचप्रणित अवस्थेला वृद्धिंगतता यावी, प्रपंच मोठा व्हावा, वाढावे संतान, असं हलकट मागणं कधी संतांनी केलेलं नाही. मग कशाच्या पद्धतीनं मागणं केलं? देव मिळलाय, देवच आणखीन आठवत राहावा. देवाची सेवा केली, देवाची सेवा करण्यातच शेवटचा श्वास आणखीन घेतला जावा. परमार्थातले स्पीड ब्रेकर, परमार्थातल्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर होण्याकरता, आयुष्यात जर दुर्बुद्धी सुचली तर सद्बुद्धीचा सर्वनाश होतो आणि माणसाचाही सर्वनाश होतो. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा, अशा प्रकारच्या प्रार्थना या मागणीपर अभंगामध्ये विषयामध्ये मोडल्या जातात. हा अभंग जो आहे मागणीपर प्रकरणातला निर्माण कसा झाला? जगद्गुरु तुकाराम महाराज गेले पंढरपूरला. पंढरीची वारी आहे माझे घरी या. नाही ना, तुकाराम महाराज पंढरीची वारी करायचे. पंढरीला गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा चंद्रवाईचं स्नान केलं, नंतर पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं. धन्य पुंडलिका बहुबरे केले, निधान आणले पंढरी. पुंडलिकरायांना धन्यवाद दिले. पुन्हा मंदिरामध्ये गेले, मंदिरामध्ये परमात्म्याला पाहिला आणि महाराजांचे ओठ हल्ले. देवा किती गोड आहेस रे तू, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किंवा तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे. हा कमल नयन हास वदन हासे, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुंज बोलकारे. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुंज बोलकारे. तुझी निरळी पाहिली या वेद लावी, असा गोड दिसतोय श्री देवा तू. अण्णतमस्तक झाले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलं आणि देवाला म्हणतात, देवा माझ्या घराण्याची सत्कृत्याची परंपरा म्हणजे तुझ्या पायाची सेवा, वारी करणं. ही वारी करण्याकरता माझ्या घरचे पिढीजात जसे लोक येत होते, आता या पिढीत ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. जबाबदारीचं भान ठेवून तुझ्या नामाचं गान करत 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 मी पंढरीला येत असतो. याही वारीला आलो होतो, आता निघालोय माघारी. लक्षात ठेवा देवा, लई जणांचा बाजार येतो तुमच्याकडं. माझ्यासारखेचं काय मज पामर आहे काय, मी काय पामर माणूस आहे, पण वारीला आलतो एवढं आपलं ध्यानात राहू द्या. मी निघालो. तुकाराम महाराजांना देव म्हणला, थांबा महाराज, पिढ्यानपिढ्या माझ्या पायाची सेवा करण्यात वेड्या झाल्या आणि तुमच्या घराण्यातली फक्त सगळ्या लोकांनी माझ्या पायाची केली सेवा, त्यातल्या कोणीच मला मागितला नाही मेवा. हे आपलं फक्त ध्यानात ठेवा. हलकटवाने आपलं जायचं पंढरपूरला तर काय मागायसाठी जायचं. हे नालायकपणा जोपर्यंत आपला संपत नाही तोपर्यंत देव आपल्या तोंडाकडे बघणारच नाही. किती वाऱ्या करायच्या आहे, त्याच्या करा, मागेच्या करा, आषाढीच्या करा आणि कुठल्या करा वाऱ्या. मागणीसाठी जातोय तोपर्यंत देव तोंडाकडे बघणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा माघारी निघालोय. देव म्हणले, जा पण मला काहीतरी मागून जा, मला काहीतरी तुम्ही मागा हो, काहीतरी मागा. तुकाराम महाराज म्हणतात, काही मागणे हे आम्हानुचित हा आमचा स्थायी भाव ठरलेला आहे. वाडवडिलांनी सांगितलेलं आहे, देह जावो अथवा राहो, एवढी सेवा करा, पण देवाकडं काही मागू. आता ही जी प्रमाणं आहेत ना, बरं का, हे प्रमाणं आहेत ना, हे उगाच आता हे शूटिंग असलं म्हणजे मग असलं मोकळं बोलता येत नाही. बघा आता मी दुसरं 2 दिली प्रमाणं वाटतं. मग जरी हे आकाश वर पडो पाहे, आता सांगितलं काय आत की देह जावो अथवा. मग ही आपल्याला लागू कधी होणार आहेत प्रमाण? टाळकऱ्यांच्या पुढं गुळ, त्या पाण्याच्या बाटल्या, रोज दिसतं हे, रोज इथलं सांगत नाही, रोज दिसतं हे. आणि बिंबीज देटापासून प्रमाण म्हणायची, जर हे आकाश वर पडो पाहे, मग पाण्याच्या बाटल्या का ठेवलेल्या आहे? देह जावो अथवा राहो, मग पंखा का लावो? आपल्याला लागू प्रमाण कधी होणार आहेत हे? महाराज वाडवडिलांनी नसेल मागितलं, पण तुम्ही मागावा असा माझा हट्ट आहे. देवा समजा तुझं मी नाही ऐकलं तर, मी नाही मागितलं तर, तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणतो, तुम्ही जर मला मागितलं नाही तर मी नाराज होईन.
हास्यास्पद आहे हे आपल्या बाबतीमध्ये. देव तुकाराम महाराजांना म्हणतो, तुम्ही मला काही मागितलं नाही तर मी नाराज होईन. आता आपण गेल्यावरच देव अगोदर म्हणतो, हे बिनलाजे आल्यामुळं मी नाराज झालोय. कारण हे मागणीसाठीच एसटी धरलेली आहे यानं, पंढरपूर गाडी मागणीसाठीच आलेला आहे. देवा तू नाराज नको होऊ रे. माझ्या वाडवडिलांनी सांगितलंय फक्त सेवा करा, नका मेवा मागू. देव म्हटलं नाही महाराज. भेता कशाला? तुकाराम महाराज म्हणतात, वाडवडिलांचं नाव जायला. वाडवडिलांची परंपरा जर मी मोडीत काढली, खंडित केली, तर ते पाप, अघोरी पाप मी माझ्या शिरावर घेतल्यासारखं होतंय. नियम बाह्य वर्तणूक होते, नियम मोडल्यासारखं होतंय. देवानं सांगितलं, हसला देवानं सांगितलं, महाराज बापजाद्याचा नियम मोडत नाही, तुम्ही खुशाल मला मागा. तुकाराम महाराज म्हटले, नियम मोडत कसं नाही? बापजाद्याने सांगितलं मागायचं नाही, आणि मागितलं तर नियम मोडतं नाही तर काय? तुकाराम महाराजांना देवानं सांगितलं एक ॲडव्होकेट पॉईंट म्हणतात याला, कारण तो आहे चतुरातू. ते चातुर्य केलं परमात्म्यानं. वकिली मुद्दा, वकिली पॉईंट असा मारला. तुकाराम महाराजांना ऐकावंच लागलं. देवानं कुठला मुद्दा मांडला ऐका नीट. देवानं सांगितलं, महाराज तुम्ही स्वतःहून जर माझ्याकडं आला असता आणि भिकाऱ्यासारखं मला काही मागितलं असतं तर तुमचा बापजाद्याचा नियम मोडला असता. पण तुम्ही मला मागायला आलेलं नाही, मी देणारा दाताच तुमच्या मागं लागलोय, घ्या घ्या म्हणून. या सिच्युएशनमध्ये तुम्ही मला मागू शकता, नियम मोडत नाही. हे पटवूनच घ्यावं लागलं महाराजांना. मग महाराजांनी विचार केला, एवढा मोठा जगदानी परमात्मा आपल्याला मागा मागा म्हणतोय, आणि आपण त्याचा अवेअर जर केला तर तो नाराज नक्कीच होणार आहे. आणि आपल्याकडून त्या देवत्वाची अवहेलना, असं अवनीती म्हणतात त्याला, अवनती होईल जरा. म्हणून देवाला खुश ठेवावा याकरता आता मागणं गरजेचं आहे. पण असं मागूया की जे प्रापंचिक नसणार आहे. असं मागूया की देव खुश झाला पाहिजे आणि बापजाद्यांना सुद्धा वाईट नाही वाटलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी विचार केला आणि ठरवलं मागणीच. हे मागणीचं जे आहे की नाही, मागायचं सुद्धा लोकाला अक्कल पाहिजे. मागायचं म्हणलं तरी बी त्याला डोकं लागतंय, डोकं. एक राजा होता, राजा. तो राजा काय करायचा, अर्ध्या रात्री, महिन्यातनं एकदा अर्ध्या रात्री आपल्याच नगरीमध्ये वेषांतर करून फेरफटका मारायचा. कोणाचा ओटा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलाय का, कोणी उकिडराच रस्त्यावर आणलाय का, हे बघायचा राजा. जागरूक होता. महिन्यातनं एक दिवस कांदा भरायच्या पिशव्याचा ड्रेस शिवला होता राव त्यानं, ओळखाय येऊ नये कुणाला म्हणून. बारदाण्याचा ड्रेस शिवलेला, आणि राजा महिन्यातनं एक दिवशी अर्ध्या रात्री फिरायचं. सगळे दागदागिने वगैरे काय 7-8-10 किलो सोनं असेल तेवढं, अंगठ्या बिंगठ्या सगळं काढून ठेवायचा. एक दिवशी राजानं सगळे दागदागिने अलंकार उतरवले, कांद्याचं बारदाण्याची पिशवी आपल्या त्याचा ड्रेस घातला अंगावर आणि गेला राजधानीत फेरफटका मारायला. राजधानीत फेरफटका मारायला गेल्यानंतर त्याला अर्ध्या रात्री 2 चोरांनी धरला. म्हणजे काय गप्पा मारल्या असतील का, मारला. चांगला चोपला राजा. राजाला ते म्हणायचे, काय तुझ्याकडे आहे ते धनद्रव्य दे. ते म्हणायचं, काही नाही, मी भिकारी आहे, मी भिकारी. कशाला सांगता येते राजा आहे म्हणून, भिकारी आहे, माझ्याकडं नाही. एका चोराला तर रैल राग आला, म्हणला पहिलंच गिरायक गावलं, हे असलं नालायक गावलं, हे निवळ मोकळं आहे. सनकीन अशी एक वाजवली का गाजवत चमकलं राजाच्या डोळ्यापुढं. म्हणला असा असतो का हात, माझ्या वाट्याला कधी आला नव्हता असा खणखणीत हात. डोळंच पांढरं व्हाय, चकरलं राजा. आणि त्यांनी सांगितलं, काहीच नव्हतं तर आडवा का आला? म्हणलं मला काय माहिती तुम्ही येणार आहे रस्त्याने. या आलो, भेटलो, मार खाल्ला, आता जाऊ द्या मला. ते दुसरा म्हणला, नाही लागा, पण मला अजून बी ह्याला हाणावाच वाटतोय. दुसरा म्हणला, दे सोडून नाही. म्हणलं हे पुन्हा आणखीन हात वर केला. पहिल्याच हातात त्याचं डोळं पांढरं व्हायची वेळ आली. ती म्हणला, दुसरा ठोका पडला तर मी मरतोय. त्यानं हात वर केला. नको मारू नको म्हणून करताना हात वर जो केला ना, त्या हातातल्या एका बोटात राजानं दागिने सगळे उतरवले, पण एक हिऱ्याची अंगठी राहिली होती. तो हिराच 2 कोटीचा होता. आता असल्या अंधारात बी चमकला ना राव खरा हिरा. अंगठीचा हिरा चोरांनी पारखला, असा गचांडीला धरला आणि पाडला होताना. चल, काही नाही म्हटलास ना, अंगठी आहे तुझ्याकडं,
करोडो रुपयांचा हिरा आहे, ती अंगठी दे. मग राजेश ध्यानात आलं, म्हणलं काय बावळट आहे मी, सगळे दागिने काढले ना अंगठी तशीच राहिली. आता 2 कोटीचा तर हिराच जातोय, सोनं तर बाजूलाच आणखी राहिलेलं किती तोळ्याचं द्या. म्हणला नाही मी अंगठी नाही देणार. तू का म्हणे धनासाठी देती, द्यायला निघाला, प्राण द्यायला निघाला. मी अंगठी नाही देणार. चोर म्हणले आम्ही बी टाईम नाही खाणार. 9ला पंक्तीला बसणार, 8:15 वाजल्यातून नाही देत तर आता तुझे तुकडे करतो आणि अंगठी बोटातनं काढून घेतो. तुकडे करणार. आणि त्या चोरांनी काढला कोयता अशा अंधारात चमचम कोयत्याचं पातं करत होतं. आणि तो कोयत्याचा घाव घालणार तेवढ्यात चौकातनं 2 पोरं चालली होती. त्या पोरांनी बघितलं. 3 मुलं होती, 3 मुलं, म्हणजे ते 18, 20, 22 या मापातली गँग होती. बरमुडा, छपलेली बनेलं, मंडळाची बनेलं होती, पुढाऱ्याची नेत्याची नव्हती कोणाची. आणि हनुमंतरायांचं मंडळ असावं, त्यांचा फोटो असावा बनेलावर, किंवा छत्रपतींचा, शंभूराजांचा फोटो असावा, त्यांचं नाव. आता का अलीकडे लय बावळाटपणा, नेते बनेलं छापतेत आणि पोरांना वाटतात. मी पोरांना सांगतो का, कापडं मिळत नाही का तुम्हाला, ते नेत्याच्या नावाचं बनेल छापायची, ती घालायची काय गरज आहे का तुम्हाला? उघडं राहिलेलं चालेल, पण तसले नेत्याचं नाव छापलेलं बनेल नाही घातलं पाहिजे पोरांनी. आपला बाप कोण, आपल्या पाठीव छापलाय कोण, एवढा डोक्यावर घ्यायची गरज काय आहे का? कोणी असेल जहागीरदार, संबंध काय देव आणि साधू सोडून? ते मंडळाची बनेलं बरमुडा घातलेलं 3 पोरांनी बघितलं, त्या राजाला आता खाली पाडलाय, कोयता हातातला वर केलाय. त्या 3 पोरांनी विचार केला, एका माणसाला 2 माणसं मारतात, याला अन्याय असं म्हणतात. आणि अन्याय डोळ्यानं बघणं सुद्धा अन्यायच आहे, अन्याय डोळ्यानं बघणं सुद्धा पापच आहे. ती 3 पोरं इतक्या वेगात पळत आली, चोरांच्या पोटात लाता बुक्या घातल्या, चोरांनी कोयता फेकला आणि पळून गेले. 3 पुढं 2 काय करणार, आणि पोरं तरणी बांडाशी. त्या 3 पोरांपुढं चोरांनी नांगी टाकली, चोर निघून गेले, कोयता फेकून दिला. आणि मग त्या राजाला हाताला धरून या पोरांनी तिघांनी उचलून उभा केला. तोंडात मातीन, डोळ्यात मातीन, फुफटान सगळा गेलेला, थो करत असं तिघांकडं बघत होतं. आणि तसल्याही परिस्थितीमध्ये राजानं ओळखलं, या लेकरांमुळं मी जगलोय. राजानं हात जोडला आणि त्या 3 मुलांना म्हणला, मुलांनो तुमच्यामुळं मी जगलो, तुमच्यामुळं मी जगलो रे. आता मी मिलो असतो, तुमच्यामुळं जगलोय. मुलांनो कुठले रे तुम्ही? म्हणले आम्ही 3 गावची 3 जण आहे, आम्ही शिकायला इथं आलोय राजधानीत, खोली घेऊन आपलं इथंच अभ्यास करतो, राहतो बाबा आम्ही. असं का त्यानं सांगितलं नाही मी राजा आहे म्हणून. राजा घराकडं, पोरं गेली आपली खोलीकडं. जाता जाता पोरं त्याला म्हणली, तरी असल्या अर्ध्या रात्रीचं मरायला कशाला बोंबलत हिंडत असतो रे तू, मेला असताना आता तुला जागाच निवारायची नसली तर मारुतीच्या देवळात पडत जा ना, कशाला येतो बोंबलत हिंडाय चौका बिवकाने वय रे. तर म्हणलं हा गेला राजा निघून. गेल्यावर झोपतोय वे 5-50 तर डॉक्टर बोलावलं त्यानं, कुत्र्यावानी हाणलेलं त्या चोरांनी. मुकामार कोणी इटणं शेकतंय, कोणी वाळून शेकतंय, कोणी दगडानं शेकतंय, कोणी पालाच आणून बांधतंय, कोणी त्याला ते गोपीचंदच उघडून लावतंय, काय 50 डॉक्टरांचा. 7 वाजता राजानं पटकन आंघोळ केली की प्रधानाला हात मारले, प्रधानजी कागद आणि मला ते टाक द्या, बोरू पूर्वीच्या काळातला. तर राजा उत्तम चित्रकार होता. राजानं 7:30 वाजता दरबारात कागद आणि पेन घेऊन त्या रेखाचित्र काढली 3ही मुलांची. रात्री ज्या मुलांनी वाचवलं याला ती चित्र काढली 3, आणि प्रधानाच्या अंगावर कागद फेकला सांगितलं आता वाजल्या 7:30, 9 वाजेपर्यंत 1.5 तासाची मुदत देतो तुला, जा ही चित्र काढले ना कागदावर, ही 3 मुलं राजधानी शोध घ्यायचा, दरबारात हजर करायचं त्यांना. 1.5 तासाच्या आत मुलांना घेऊन यायचं. जे पळाला प्रधान ना, पूर्वी पळायची तपास करायसाठी, बसा लेट पण थेट, इतक्या थेट. राजाला ऑर्डर द्यावी लागली, 1.5 तास वेळ आहे, 1.5 तास.
काय शोध म्हणायचं का लाव, लय पळालं ते. कान उभं केलेल्या कुत्र्यासारखं प्रधानजी पळालं. 1.5 तासात चित्र कागदावर बघायचं आणि पोरं बघायचं. तिन्हीचे तिन्ही पोरं त्यानं हजर केली. ह्याला म्हणायचं तपास. कारण असा तपास का व्हायचा पूर्वीच्या काळी? नियम असा पूर्वीच्या काळी होता राजे लोकांच्या. ज्यानं चोर पकडायचा आहे, समजा ज्यानं गुन्हेगार पकडायचा आहे, त्या गुन्हेगार पकडणाऱ्या शिपायाला गुन्हेगार ठराविक मुदतीत जर नाही भेटला, आढळला, पकडता आला, तर राजा काय करायचा? गुन्हेगार मिळाल्यावर त्या गुन्हेगाराला जी शिक्षा द्यायची होती ती त्या शिपायालाच देऊन टाकायचा. आता प्रधानाला काय केलं असतं त्यानं? 3 मुलं नाही मिळले का काहीतरी आणखीन वेगळी शिक्षा केली असती. म्हणून इतका जलद तपास पूर्वी होत होता. हे आता डोक्यात सुद्धा घेऊ नका. आता वर्ष होऊ द्या, 1.5 वर्ष होऊ द्या, आपण कवा बी जाऊन ऑफिसमध्ये चौकशी केल्या, आमच्या कामाचं काय झालं, आपल्याला उत्तर एकच होतं, तपास चालू आहे, आणि पगार बंद नाही. मग नडतच नाही ना. काय पूर्वीसारखं नव्हतं. इतका वेगवान तपास पूर्वी होता. राजा गेला आणि 3 मुलांना पकडलं. त्यानं 3 मुलांना धरलं आणि दरबारात आणलं. ती पोरं म्हणायला काय, हे परीक्षेचा कालावधी आहे आमचा, आणि हे काय राजानं काय काढलं, का पोरं धरतोय राजा? म्हटले सगळ्याला नाही धरत, तुम्हा तिघांची चित्र हे बघा माझ्याकडे दिलेली आहेत, चला दरबारात चला, दरबारात चला. घाबरली पोरं, राजा आहे ना शेवटी. मग काय झालं माहिती आहे का? दरबारात पोरांना तिन्ही असं उभा केलं आणून, राजा असा सिंहासनावर. आता काय बारदाण्याचा ड्रेस आहे त्याचा, कांद्याचा चमचम करणारे कपडे, ते अलंकार, दागदागिने, अंगठ्या हिऱ्या मानकाच्या, बहालदार, चोपदार, नंग्या तलवारी घेतलेले, त्याचे रखवालदार कडेनं उभा, वारा घालणारी 5-6 जण आहेत मागं उभा, आणि राजा असा ऐटीत सिंहासनावर बसलेला आहे. त्या तिन्ही पोरांनी दरबारात आणून उभं केल्यावर गप्प उभं राहिले आणि राजाकडे बघायचे. राजाकडं बघता बघता तिन्ही पोरातल्या एका पोरानं शेजारच्या पोराच्या हाताला चिमटा घेतला आणि म्हणला, होय र, कसं दिसतंय तुला? ते मधलं पोरग म्हणला, रात्री चौकात असलंच होतं. तिसरा म्हणला, का कुत्र्यासारखं मार खात होतं, काय आयटीत बसलंय आता रुबाब करत रे हे. त्यांची कुजबूज झालवली की राजा म्हणला, काय झालं रे तुमचं, काय झालं, काय करता? घाबरली पोरं म्हणले, काय नाही, काय तरी तुमचं चाललं होतं, काय कुजबूज करता, बोला, राजा विचारतोय तुम्हाला, बोला. एक पोरग होतं डिरिंगबाज, म्हणला जीव घेईल ह्याच्या पटीकडे काय करेल, हे जी काय दादागिरी ऐकून घ्यायची. ते म्हणला, महाराज आमची चर्चा अशी चालू होती. काय चालली होती, बोल. म्हणला, काय माहिती का, कालच्या रात्री आपल्या राजधानीतल्या अमक्या चौकात बरोबर मध्यरात्रीच्या वेळेला. राजा म्हणला, बस आता पुढे बोलू नको, तो मीच होतो. आणि मुलांनो, तुमच्यामुळं मी जगलो, नाही तर माझे तुकडे तुकडे करून इकडे तिकडे फेकून दिले असते रे त्यांनी. तसं बाकीचं पंतप्रधान मंडळ, त्याचं जे होतं की नाही मंत्रिमंडळ, ते विचार करायला लागलं, का हे काय म्हणतोय राजा, रात्री तिकडंच माझे तुकडे तुकडे झाले, म्हणजे हे जातंय कुठं रातच्याला. बाकीचे मंत्री म्हणायला लागले, हे का ढाबे वाजतंय का कुठं काय बारमध्ये, जातो कुठं गडी, हो तुकडे तुकडे झाले असते म्हणतो. राजा म्हणला, मुलांनो, मला मारून टाकलं असतं रे, तुमच्यामुळं जगलोय. हा आता देह या सिंहासनावर तुमच्या कृपेनं आहे. बोला, तिघं एका गावचे आहे का? म्हणले नाही, आम्ही 3 गावचे आहे. सेपरेट मागा गाड्या. तुम्हाला दान देण्यात माझं अर्ध राज्य मी संपवायला तयार आहे. अर्ध राज्य दान म्हणून द्यायला, मेलोच असतो ना, अर्ध तरी मला राहतंय ना, मी तुम्हाला अर्ध राज्य द्यायला बसलोय. बोला, काय पाहिजे तुम्हाला? सेपरेट बोला, तुमच्या वजना इतकं सोनं द्यायला तयार आहे मी. 7-12 पोती भरूनच 7-12 देतो तुम्हाला, कुठली बी वावर तुमचीच, काय पाहिजे ते बोला. एक जण म्हणला, मला एवढंच द्या, आमच्या गावाला 22 तास लाईट नसते, कायमस्वरूपी लाईट द्या. राजानं ऊर्जा मंत्रीच उठावला, उठ, तुझ्या गाडीत ह्याला घेऊन जा, 100 डिप्या बसवा, पण 1 मिनिट सुद्धा ह्याची लाईट गेली नाही पाहिजे. राजाच्या त्या मंत्र्याच्या गाडीत बसून गेलो होती 2 नंबरला. त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? ते दुसरा गडी म्हणला, असं आहे, माझा आजा जेव्हा लहान होता तेव्हा आमच्या गावाला डांबरी झाला होता. आजा
लहान होता तेव्हा डांबरी झालता, त्याच्यावर पुन्हा डांबार नाही काय नाही काय नाही काय. आमच्या गावाला इथनं 11 किलोमीटरच डांबरी करून मिळेल का? राजा म्हणला व्हाय नॉट. सार्वजनिक बांधकाम मंत्री उडा, याला घेऊन सुटा. रोजगार हमी राज्यातली बंद करा. 1-1.5 महिन्याच्या काळात 11 किलोमीटर डांबरी, राज्यातला 1 नंबरचा डांबरी याच्या गावचा झाला पाहिजे. लोक वापरा, डांबार वापरा, खडी वापरा, काय 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 करायचं ते करा. गेलं ते त्याच्याबरोबर. तिसरं एकच पोरगं राहिलं. राजा म्हणला तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे रे? हे दोघं आपल्या आपल्या गावासाठी काहीतरी करून घेऊन गेले, तुला काय पाहिजे बोल. ती तिसरं राहिलेलं पोरगं म्हणला मी लय गरीब आहे हो. राजा म्हणलं मग मी कोण आहे? राजा आहे ना का पोत राजा आहे? अरे काय पाहिजे ते माग ना. मग काय पाहिजे तुला? श्रीमंत होण्याचं दान मी द्यायला बसलोय, माग. म्हणलं मी लईच गरीब आहे लगा. अरे मग श्रीमंत होशील असलं माग ना. म्हणलं लईच गरीब आहे. मग थोबाड पुढे ना. आता काय पाहिजे तेवढं बोल, श्रीमंत होण्याचं दान मी द्यायला तयार आहे, माग माग माग. काय ना म्हणला गरीबाला कशाला रोड, गरीबाला कशाला लाईट. 15 दिवसानं म्हणला दिवाळी आली. राजा म्हणलं काय देऊ मग? साबणाचा टेम्पो बॉक्स भरलेला, साखरेच्या पोत्याचा ट्रक, तेलाच्या डब्याचा ट्रक, गर्याचा ट्रक, डाळीचा ट्रक, ट्रकाची ट्रक सामान तुला दिवाळीला देतो. किती देऊ, काय काय पाहिजे सांग, लगेच सांग. तो म्हणला कशाला गरीबाला माल, डाळ बिळ काय काही नको. म्हणला गरीबाला कशाला आला का? गरीब बी म्हणतो, दिवाळीचं बी नाव काढतो, सामान देतोय तर ते बी नको म्हणतो. तुला काय पाहिजे काय? म्हणला गरीब आहे मी लय याव. राजा म्हणला का श्रीमंत होशील, मग डोकं चालव काहीतरी. मग मी काय म्हणतोय म्हणला मला कशाला दिवाळीला सामान देता? 15 दिवसानं दिवाळी आली ना, त्या दिवाळीसाठी आहे ना तुम्ही तुमच्या बायका मुलांसकट माझ्याकडं दिवाळीला यावं. राजाजी खुश झाला, उठूनच उभा राहिला, हात वर करून म्हणला कबूल. प्रधान लगेच उठला आणि राजाला म्हणला तुम्ही लगेच कबूल कशाला म्हणला? राजा म्हणला त्याला काय होतंय, त्याला काय होतंय नाही. प्रधान म्हणला हे लय मी तुमच्यापेक्षा 4 उन्हाळं पावसाळं खाल्ल्यात आहे, ही तुम्हाला सोपं वाटतं काय दिवाळीला त्याच्याकडे जायचं? ही असली वर्ण दिसतेत तशी आतनं नसतेत. राजा म्हणला तुला म्हणायचं काय? म्हणला सोपं सांगतो, ही लय आतल्या गाठीची असते. काय झालं? काय रे तुझ्या गावाला दिवाळी यायला पाहिजे एवढंच? म्हणलं हा एवढंच, मला काय पाहिजे बाकीचं जास्त. ऐक तुझ्या गावाला दिवाळीला येणार मी, आता कबूल म्हटलेलं आहे तुला, येणार येणार तुझ्या गावाला मी येणार. प्रधानजी हा कुठल्या गावचा आहे विचारून घ्या, कुठल्या गावचा आहे हा? प्रधानानं त्याला गावाचं नाव विचारलं. त्यानं गावाचं नाव जे सांगितलं, गावाचं नाव सांगितल्यावर प्रधानच बोंबाला. राजा मला झालं काय बोंबलाय तुला? तुम्हाला म्हणलं ना, म्हणलं हे लय आतल्या गाठी जे असते ते असले येडे वर्ण दिसते तशी नसते आत नाही. ती म्हणलं 11 किलोमीटर डांबरी ज्याला दिलाय ना त्याच्या आज्याच्या काळात नकाशात तरी रस्ता होता. हे इथनं 6 मैलावर राहतंय, पण ह्याच्या गावाला नकाशातच रस्ता नाही. जातात कशी लोक? मग त्यानं सांगितलं सगळ्या ताली वर खाली वर खाली वर खाली वर खाली, फोपाटा 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 सगळा. राजाचा अंगावचा आला काटा, म्हणला फोपाटा आणि फोपाट्याच्या रस्त्याने याच्या गावाला दिवाळीला जायचं आणि तिकडंच राहायचं 8 दिवस म्हणतंय हे, तिथं कसं करमल? आणि रस्ताच नाही तर जायचं कसं? सगळा फोपाटा धुरळा. मला नाही मी समजा युद्धामध्ये गेल्यानंतर फोपाटा धुरळा मला माहीत आहे, पण माझी बायको माझी राणी जी आहे ना त्या राणीला मात्र फोपाटा असो. ती टी व्ही जर बघायला लागली, टी व्हीत जर सिनेमात घोडी जर उदाळली आणि त्या घोड्याच्या पायानं जर धुरळा उठला तर राणी तोंडाला फडकं दाबून राहिलेला सिनेमा बघती. असला नाजूक नमुना त्या गावाला न्यायचा कसा? प्रधानजी म्हणला, प्रधानजीला राजाने सांगितलं ही आट अवघड पडली नाही का? म्हटलं तुम्ही आधी बोंबलायचंच नव्हतं, आधी विचार करायचा ना सगळं होईल का, तिजोरीवर बोजा येईल का, आधी बघायचं सगळं. आता पगारच नाही कोणाच्या, काय करता? गणित मांडायला चुकलं, जाऊ द्या. त्या राजानं सांगितलं ए बाबा तुझ्या गावाला रस्ता नाही होय, आधी का बोंबालला नाहीस? मी म्हणलं गरीबाच्या गावाला नसतोच.
तू लय शहाणा दिसतो. प्रधानाला सांगितलं राजानं मी बोलून गेलोय, आता बोलून गेलोय, मला करावंच लागेल. ती म्हणलं 11 किलोमीटरचं डांबरी ज्याला मंजूर करून दिलाय तिकडं कसं काय? प्रधान म्हणला गेली सगळी, नारळ फोडला असेल, कामाला सुरुवात बी झाली असेल. प्रधानाला राजाने सांगितलं लवकर जा, तिकडं नारळ फुटला असला तरी ते काम थांबवा, तिकडच्या टिपर हायवा डांबराच्या गाड्या सगळ्या इकडे वळवा आणि 15 दिवसाच्या आत याचा 6 मैलाचा रस्ता तयार करा. राजा म्हणला पण त्या लोकांना आता नारळ फोडून काम सुरू केलं, तीच बंद करायचं आणि इकडं आणायचं, त्या लोकांना काय सांगायचं? राजा म्हणला तुला राजकारण अजून कळत नाही, गाढव कुठला. तिकडं नारळ फोडून काम चालू झालं असलं तरी त्या लोकांना सांगायचं तुमचं काम पुढच्या पंचवार्षिकला करण्यात येईल. प्रधान म्हणला त्या लोकांना काहीच वाटत नाही. म्हणला ह्यालाच राजकारण असं म्हणतात, 47 पासून हेच करत आलोय आम्ही, असं राजा म्हणला. झालं तिकडचं बंधन इकडचं चालू केलं. राजा त्याला म्हणला येड्या, रस्ता नाही सांगितलं नाही काय नाही, बरं जाऊ दे मरू दे, मी एकटा बायका पोरांना घेऊन येऊ शकत नाही, माझं सगळे पी येणार, बाकीचे मंत्री येणार, त्यांचे पी येणार, फायल्याच्या गाड्या 60-70 लोक तिकडे येणार. राहिला इतक्या जणांना राहण्यासाठी तुझं घर तरी मोठं आहे का? मला गरीबाला कशाचं घे. राजा म्हणला हो. प्रधानजी इकडे 2000 गवंडी बोलवा, सिमेंट वाळू काय लागेल ती वापरा. याच्या गावाला 15 आत 150 खोल्यांचा महाल तयार करा. किती? 150 खोल्याचा महाल. प्रधान राजाच्या जवळ आला, म्हटलं महाराज मनी प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, मनुष्य बळ गवंडी सुतार अमकं तमकं सगळं मिळेल, सिमेंट मिळेल. म्हटलं एक अडचण आहे. प्रधानजी राजाच्या कानाजवळ बोलत होता. एक अडचण आहे. म्हणलं काय अडचण आहे तुला? प्रधान हळूच म्हणला 150 खोल्याचा महाल बांधायला वाळू लागणार आणि वाळू वाहतुकीवर आपणच सध्या बंदी आणलेली आहे. राजा म्हणला जरा जवळ ये आणखीन. प्रधान जवळ आला का खाडकनं राजानं मुसकाडीत मारली त्याच्या, आणि मुसकाडीत मारून त्या प्रधानाला सांगितलं नालाय का, ही बंदी आपणच घातलेली आहे पण ती इतरांच्यासाठी आहे, हे आपलं कार्य घरचं आहे, मॅनेज करा. आणि रात्रीचं गाड्या बांधकाम सुरू झालं 150 खोल्याच्या महालाचं. पोरग तिथंच होतं अजून. राजा म्हणला येड्या, रस्ता नाही बोंबालला नाही, राहायला जागा नाही बोंबालला नाही, राहतो कुठं? म्हणला मारुतीच्या देवळाच्या कडेला पत्र्याची पानं उभं केले, त्याच्यात आपला कुत्र्यासारखा पडतो मी. आता तुला तसं पडायची गरज नाही, 150 खोल्याचा माल तुझ्या बाप्पाच्या मालकीचा होणार. बोल आता शास्त्राची अडचण एक मला येते, काय माहिती आहे का? शास्त्र सांगतं ब्रह्मचारी योगी अशा माणसांकडं राजानं दर्शनाला जावं पण मुक्कामी नाही राहावं, हे शास्त्र आहे. राजाला मुक्काम करता येत नाही वैराग्यवान पुरुषाकडे गेल्यानंतर, कारण तिथं राजाच्या गरजा पूर्ण होत नाही, मग वैराग्याचं मन दुखावतं. ते राज्य आणि राजा यांच्याकरता हिताबह नसतं. म्हणून राजानं दर्शनाला जावं मुक्कामी नाही थांबावं. मला मुक्कामी तुझ्याकडं करता येतोय, तर तू जर गृहस्थाश्रमी असलास तर गृहस्थी माणसाकडं राजा थांबू शकतो मुक्कामाला, नो प्रॉब्लेम. तू गृहस्थी आहे का? म्हणला म्हणजे काय? अरे गृहस्थी म्हणजे येड्या तुला आईबाप आहेत का? म्हणला लहानपणीच मेलं, बहीण भाव नाही. जाऊ दे सगळी मातीत. गृहस्थी म्हणजे आणखीन तुझं तरी लग्न झालंय का? म्हणला गरीबाला कोण पोरगी देतो. ओ बोलून बसलोय. प्रधानाला हाक मारली राजानं, प्रधानजी इकडे या. आलं प्रधान. काय म्हणता? आतल्या महालात जा, माझ्या मिसेसला राणीला भेटा आणि तिला सांगा राजकुमारीला मेकअप करून दरबारात घेऊन या. प्रधानजी अडपाट म्हणला राजकन्येला मेकअप करून दरबारात कशासाठी आणायची आहे? तिला काही सहलीला पाठवायचं आहे का? राजा म्हणला तुझ्या नरडेव पाय दिले कळलं का? आता लय टेन्शन त्यानं दिले, तू अजून देऊ नको उग, जा माझ्या मुलीला घेऊन ये. हे म्हणलं पण कशासाठी नटवून थटवून मेकअप करून राजकन्येला कशासाठी आणायचं आहे? त्या राजानं सांगितलं तिचा साखरपुडा करायचा आहे. प्रधानजी म्हणला साखरपुडा कसा करता येणार? अजून मुलगा कुठं शोधलाय? तिला नवरा मुलगा कुठं शोधलाय तेव्हा साखरपुडा करायला? राजा म्हणला तुझ्या डोळ्याच्या खाचा झाल्या का? हो हिरो दिसना का तुला? ह्याला माझी पोरगी द्यायची आहे
आता साखरपुडा उरकायचा आहे. ती कार्ट गप कुठं बसतोय? म्हणला तुमचीच देता होय. राजा म्हणला तू बाप झालाय माझा, गप बोलू नको फक्त तू, आता गप राहा. नाही म्हणलं मी काय म्हणतो, तुमची द्यायची असली तर द्या, पण मी एकटा गडी काय काय करणार? पत्रिका मग तुम्ही दोन्हीकडच्या छापा, तुम्हीच वाटा, तू गप बस फक्त. काय करायचं ती करतो आम्ही, करायचं. राजानं पत्रिका वगैरे वाटल्या, दोन्हीकडच्या झाल्या, लग्न वगैरे उरकलं आणि 150 खोल्याच्या महालात जावाई पोचवायला राजा स्वतः गेला. काय मिळालं? राजाचा जावाई पद हे त्याला डोकं चाललं पाहिजे मागणी. आता विश्वाचा जनिता, चालक, मालक, पालक, पोषण, रक्षण करता परमपिता भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना मागा म्हणतोय. महाराजांनी विचार केला, देवा जर मागणी कसं माहिती आहे का, माझ्या जिभेनं हलकटपणाच कधी केला नाही मागणीच्या बाबतीमध्ये. तेव्हा देवा थोडासा विचार करायला वेळ देतोस? देव म्हणला ठीक आहे, वेळ दिला. 1 मिनिटात महाराजांनी विचार केला, आजपर्यंत सुखाच्या राशीवर मी का खेळतोय? अपेक्षित परमार्थ मी केलाय आणि सुखाच्या राशीवर खेळतोय मी. आनंदानं सांगतो, आनंद निर्भर असो भलते टाई, किंवा अनपेक्षा सुविधा असुनुगत व्यथा सर्वारंभ परित्यागी भक्त समय प्रिया. जयाची ठाई पांडवा, अपेक्षा नाही रे गवा, सुखाची चढावा. जयाच्या असणे सुखाच्या चढाव्यावर मी चढलेलो आहे, सुखाच्या राशीवर मी खेळतोय. पण का? याचं जर उत्तर शोधायला गेलं तर सर्व सुखाचे आगर असणाऱ्या परमात्म्याच्या पायाचा मी चाकर आहे. त्या परमात्म तत्वाचा मी ठेवलेला आयुष्यात माझ्या आठव आहे. परमात्म तत्वाचा आठव हा जीवाला सुखदायित्व प्रदान करतो. आणि परमात्म तत्वाचा जर झाला नाठव, आठव म्हणजे जाणीव ज्ञान आणि नाठव म्हणजे नेणीव अज्ञान. हे नेणीव अज्ञानात नको जायला, जाणीव ज्ञानाचा उदय झालाय. अहम ब्रह्मास्मी मला कळलेलं आहे. एकची घोंगडी पांगरू हरी अशी देवत्वाची आपली अवस्था झालेली आहे. मी वासुदेव तत्वता मी हात वर करून म्हणायला लागलेलो आहे. देहोहम संपलेला आहे. ठेविलेनी नावे ओ देत उठे हे सगळे केव्हाच संपलेलं आहे. आता मी देव भावनेवर जगतोय का? परमात्म तत्वाचा आठव. परमात्म तत्वाचा आठव राहिला की सुख आहे, आणि नाठवात गेला, नाठव झाला की विसरली तया थोर झाली हानी. त्यामुळं हानी करण्यापेक्षा भगवान परमात्मा आपल्याला काहीतरी मागा म्हणतोय ना, तर हेच मागूया. आजपर्यंत याचा आठव आपण ठेवला म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग असं आपलं जीवन रंग आपण उधळतोय. जीवनात आपल्या रंग भरलेला आहे. कशानं? मी देव आहे या अनुभूतीवर मी जगतो. कशामुळं मी देव आहे अनुभूतीवर जगतोय? तर मी देवाचा आठव करतोय, हे त्याचं प्रमुख कारण आहे. विसर पडला की हानी आहे. आठव आत्ता आहे, आनंदात आहे, पण न जाणो या विश्वामध्ये, या जगतामध्ये चित्ताला विचलितता आणणारे असंख्य घटक आहेत. जर चित्त तिकडं भरकटत गेलं आणि विचलित जर झालं तर विचलित चित्ताला समाधान नाही. आणि चित्त विचलित झालं की परमात्मा तत्वाला ते विसरलं जाईल. आजपर्यंत परमात्माचा आठव झालाय, पण चित्ताला विचलित आणणाऱ्या असंख्य घटकांकडं जर मन आकर्षित गेलं, चित्त तिकडं आकर्षलं गेलं तर देवाला विसरेल बाबा. आणि हानी माझी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. कापुराची वाती अशी माझी समाप्ती व्हावी वाटत नसेल तर आठव आत्तापर्यंत आहे तोच जीवनाच्या शेवटपर्यंत राहिला पाहिजे. हीच का मागणी मागू नये मग परमात्म्याकडं? मग ही विचार चक्र तुकाराम महाराजांच्या डोक्यामध्ये आणखीन फिरलं आणि महाराजांनी त्याचं शब्दांकन केलं आणि हात जोडून मागणीसाठी अभंगाचं दान देगा देवा, हे 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 दान देगा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, तुझा विसरण भावा, तुझा
तुझा विसरणं व्हावा हा सोपं शब्दांकन आहे, पण अशा सिच्युएशनमध्ये बाहेर पडलं तुकाराम महाराजांच्या तोंडातून ही तुकुक्ती तयार झाली. हेच दान दे गावा देव. हे तर चकारात्मक षष्टीचा प्रत्यय लावलाय, तो मुद्दाम लावलेला आहे. देवा मी म्हणतोय तेच तुला द्यावं लागेल, कारण तू प्रलोभन दाखवण्यात पटाईत आहेस. मी जर मागितलं तर तू म्हणशील हे कशाला हे घ्या ना, हे कशाला हे घ्या ना. असलं चालणार नाही. मी भिकाऱ्यासारखा तुझ्या दारात मागायला आलेलो नव्हतो. तू माझ्या मागं लागलायस मागा म्हणून. म्हणसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. मी म्हणतोय तेच द्यावं लागेल. मग काय तेच तर हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. किती सोपं आहे शब्दांकन अर्थाला. तुझा मला विसर पडू नये हे दान माझ्या पदरात घाल. कळलं? हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. विसरात हानी आहे, आठवामध्ये सुख आहे. ठीक आहे, पण देव आहे तो. देवानं विचार केला आणि लगेच महाराजांना प्रतिप्रश्न केला. महाराज महाराज लगेच विचारतो म्हणून नका हो नाराज, पण माझ्या डोक्यात काय आलंय आज. हेच दान देगा देवा हे दान जर मी तुमच्या पदरात टाकलं तर रिटर्न म्हणून तुम्ही मला काय देणार. एका क्षणाचा सुद्धा विलंब न लावता महाराजांनी प्रत्युत्तर म्हणून अभंगाचं दुसरं प्रत्युत्तर आहे महाराजांचं. देव म्हणतो हेच दान देगा देवा हे दिलं दान तुम्ही काय करणार. तुकाराम महाराजांनी सांगितलं मग दुसरा स्थायी भाव जीवनाचा कुठलाही असणार नाही माझा. कायमस्वरूपी तुझ्या गुणाचे गुणानुवाद मी गाणार. कायमस्वरूपी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे किंवा सततम कीर्तयंतो माम हा जीवनाचा स्थायी भाव. सदा नाम घोष करू हरि कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो. तुकाराम महाराजांनी सांगितलं दिनरजनी हाचे धंदा गांधा हा माझ्या जीवनाचा मी स्थायी भाव बनवून टाकेन. गुण गायीन ह्याच्यात आवडी शब्द अभंगातली मेक आहे. समजा मेक गाणं बऱ्याच जणांना कळतं. गाणं बऱ्याच जणांना तुम्ही म्हणचाल आम्ही बसलोय आम्हाला कुठं कळतं. तुम्हाला सुद्धा कळतं, फक्त हे गाणं येत नाही. प्रपंचाचं रडगाणं तरी तुम्हाला गायला येत आहे. म्हणजे गाणं सगळ्याला कळतं, पण गाणं सगळे गातात आवडीनं किती जण गातात हा संशोधनाचा विषय आहे. हे क्लासिकल गायक बघितले का तुम्ही कधी. 2-4च असते तर रात उजळते. ती 8ला बसावली का लंगर तुटोस्तोर फक्त चॅस देत राहायचं त्यांना. सारे गमधनी सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा
64 मात्रेला चक्रधार म्हणणार आणि पुन्हा एक जण जी चक्रधार म्हणतं तेच दुसऱ्याला म्हणतं मी अभंग कोणचा म्हणत होतो. तुला सीना नदीत घालायच्या लायकीच आहे का नाही. मग घेतलेला अभंग विचारतो एवढं सारे गमपदनीचं कशाला पाहिजे नोटिशन. नको आहे का ते. पाहिजे पण इतकं नको की शब्दांकनच संतांचं विसरून जात असेल इतकी गरज नाही. गुण गायीन आवडी हे दुसरं काहीच नाही करणं. अनेक जणांनी असं केलेलं आहे. शबरी मातेचा स्थायी भाव असाच बनलेला. मीराई जनाईचा शबरी भाव भक्तिभाव अशाच प्रकारचा स्थायी भाव बनून गेलेला होता. सतत सतत गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. सतत तोच छंद लावून घ्यायचा. आता ते छंदाचा कुठलाही दृष्टांत जरी काढला तरी वाजले 8:45 आहे की नाही. मी काही लेट आलो नाही गावात. आमची काही चूक नाही, तुमची चूक आहे. आणि जवळजवळ 8च्या पुढं माणसं येऊन बसायला सुरुवात झाली. काही 8:30ला आली. पंक्तीचा टाईम काय आहे हो. 9 आहे का. हां मग आता 8:30ला जी आली ती कीर्तनाला आली. हनुमंतराया मग आता जेवणाचं कार्यक्रम जर नंतर असेल ना तर महाराज लोकांनी लांबवू नये कीर्तन. कीर्तनानंतर जेवण असेल तर महाराज लोकांनी कीर्तन लांबवायचं नाही. याचं कारण असं आहे कीर्तन लांबवलं तर त्या महाराजाला जेवणाऱ्यांचा तळतळाट लागतो. मग कशाला एवढ्या लांब येऊन तुमचा तळतळाट घ्यावा आहे की नाही. बरोबर. ऐका इतकं गुण गायीन आवडी इतका छंद लागला पाहिजे का. लक्षच आपल्याकडे देवाचं गेलंच पाहिजे. गोकुळातली एक सुकन्या गोपिका सारखी कृष्ण भजन करायची. यशोदेच्या वाड्यावर जो गवळणी तक्रार घेऊन जायचे ना तुझ्या मुलानं चोरी केली, तुझ्या मुलानं असा राडा केला वगैरे वगैरे सांगायला, त्यांच्यात मिसळून ही जायची. तिच्या घरी चोरी केलेली नसायची, देव कधी तिच्या पायरीला पाय लावायला आलेला नसायचा, पण ही काय करायची माहिती आहे का, सगळ्यात मिसळून जायची. तेव्हा आया यशोदर बोलायच्या, पण हिची नजर भिरभिर भिरभिर खिडकीत बसलेला कृष्ण दिसतोय का, झाडावर बसलेला दिसतोय का, सौंगड्यांच्या बरोबर बाहेर कुठं खेळताना दिसतोय का, दर्शनाची अपेक्षा. सारखं तिचं कृष्ण भजनच चालू असायचं. हो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, कृष्ण गोविंद हरे मुरारे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हो असं ती भजन करायची, सारखं भजन. दिनरजनी हाचे धंदा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. त्या मुलीचं त्या गोपिकेचं काय झालं, हळूहळू वय वाढलं आणि वाढत्या वयामध्ये तिचं झालं शुभविवाह. तिचं लग्न झालं. लग्न झालं तर काय प्रकार घडला, गोकुळातनं लांब तिचं गाव सासर तिला मिळालं. गेले लग्न झाल्यावर तिकडं नांदायला, पण तिला काही करमे ना, कारण कृष्ण दर्शनच होईना. भजन तर करत होती.
घरातनं काम उरकत नाही तोपर्यंत बाहेर अंगणात यायची आणि सरळ गोकुळकडं तोंड करायची. ती गोकुळाकडं तोंड करून उभं राहायची. सासू म्हणायची असं काय येडेवणी करते. एक दिवशी सासून विचारलं, काय ग तिकडं त्या दिशेला तोंड करते, तुझं माहेर तिकडे आहे म्हणून. म्हणली नाही, माहेरात माझा कन्हैया आहे, त्याची आठवण मला येते म्हणून मी भाव विभोर होते आणि गोकुळाकडे तोंड करून उभा राहते. काही दिवसांनी हा प्रकार वाढला. घरातलं काम कमी व्हायला लागलं, तिचं कमी काम करायला लागली आणि तासन तास गोकुळाकडं तोंड करून उभं राहाय. कधी कधी डोळ्यातून आहे ना तिच्या अश्रू प्रेमाचे व्हायचे. कन्हैया का रे दुरावा असा निर्माण केलास, तुझ्या भेटीसाठी काय काय करतात गोपिका, भरला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट. कन्हैया दूर मी आले, दूर इकडं, तुझं दर्शन सुद्धा होत नाही आता. पण आस मात्र मिटली नाही माझी. मी चिंतन करते म्हणून काय झालं, पण पाहावंसं वाटतंय तुला. आणि हे अंतर जर जवळ असतं ना, अर्ध्या तासात पळत घरातलं काम इथलं सासरचं उरकलं असतं, पळत आली असते, तुला पाहिला असता आणि पुन्हा माझ्या संसारात मी नांदले असते. पण आता हे अंतर पण खूप दूर आहे रे, कसं येऊ दे एवढे लांब देवा. दूर नगरी बड़ी दूर नगरी, 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 दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं तुम्हारे गोकुल नगरी, कैसे आऊं तुम्हारे गोकुल नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. कैसे आऊं तुम्हारे गोकुल नगरी, कैसे आऊं तुम्हारे गोकुल नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी, दूर नगरी बड़ी दूर नगरी. खूप लांब आहे रे अंतर देवा, कसं येऊ सांग तुझ्या भेटीला. आणि मग त्या दिवशीचं काम काही झालं नाही. कंठी प्रेम दाटे नयनी निर्लोटी अशी अवस्था झाली. तिथं उभं राहिल्या बालपणापासून कृष्णाच्या बघितलेल्या छबी, त्या आठवणी दाटून आल्या. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. ती जिथं उभा होती ना, तिथं डोळ्यातलं इतकं पाणी पडलं की तिच्या पावलासमोर मातीमध्ये डोळ्यातलं पाणी पडून पडून तिथं चिखल तयार झाला. डोळ्यातल्या पाण्यानं मातीत पडून चिखल तयार झाला. एवढं उत्कट भाव तिचा निर्माण झाला. सासूनं येऊन बघितलं, म्हणले हे आता कामातनं गेली, वेळ लागलं हिला. तसेच तिच्या केसाला पकडलं, फरफर ओढ्यात नेलं, खोलीमध्ये कोंडलं, कुलूप घातलं आणि बाहेरनं सांगितलं, अन्न नाही पाणी नाही, त्या गोकुळातल्या कन्हैयाचं नाव घेतेस ना, बघू तो कसा जगवतोय तुला. मर आता उपाशी, सारखी कान्हा कान्हा कृष्णा कृष्णा कन्हैया कन्हैया म्हणत बसतेस ना, गोविंदा गोविंदा. बघते आता मी. दार लावून टाकलं म्हातारी. आणि मग ती बिचारी कोपऱ्यात जाऊन बसली. गलित गात्रता इंद्रियांना आली. अन्न पाणी नसल्यामुळं डोळे तिचे अर्धोन्मिलित झाले आणि ती एवढंच म्हणली, कन्हैया मारून टाक मला आता. तुझं दर्शन होत नसेल आणि नामस्मरण करायला मोकळेपणा जर मिळत असेल तर जगण्याला अर्थ काय. टाक, मारून टाक आता. दर्शन तरी दे, नाहीतर मारून तरी टाक. बस एकच पर्याय तुला देवा. कृष्णा तुला पर्याय देते.
दर्शन दे नाही तर मला मारून टाक. हे आर्ततेचं जेव्हा बोलणं येतं ना तेव्हा ते परमात्म्याजवळ लवकर पोचतं. परमात्म्याला समजलं गोकुळामध्ये अरे ती लग्न होऊन गेलेली गोपिका माझ्याकरता वेडी झाली, माझं नाम करत करत काम करत होती, पण म्हातारीला नाही पटत, कामामध्ये काम ही त्याची अवस्था. म्हातारीने तिला कोंडून टाकलं. ती म्हणते आता दर्शन दे नाहीतर मारून टाक. मला मारणं नाही जमणार, दर्शन देणं जमेल, पण दर्शन देण्याकरता मला काहीतरी सोंग घ्यावं लागेल. घेतलं सोंग देव बाप्पाने. कासारीन बनला. कासारीन लाकडाची पेटी, पेटीत बांगड्या, डोक्यावर पेटी घेतली. कासारीन बनलेला देव एवढा देखना दिसत होता ना. हा हे काय करता आता सबसे कातील 1000 पट देव देखना आहे. निघाला डोक्यावर बांगडे घेऊन आणि गोकुळात अगोदर बरंचसं हिंडला बांगडी विकेत. आणि ते म्हणायचं बरं का देव, बांगडी बांगडी. आमचे गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर म्हणायचे हे सुद्धा बोलणं स्वरातच आलं पाहिजे, बेसूरचा उपयोग नाही. हे बांगडी म्हणतो हे सुद्धा स्वरातच. बांगडी असं देव त्या वेळेला म्हणायचं. आता बांगडीचा टोन बदललाय जरा सध्या, नाही तुमच्या ध्यानात येत. देव म्हणायचा बांगडी, आता म्हणतात बांगडी पण निराळ टोन आहे ना त्याला. बांगडी बांगडी. आता कळलं काय? हां देवाची बांगडी. आला गोकुळातून चालता झाला त्या बिचारीला जिथं आणखीन दिलं होतं सासर तिचं होतं त्या गावात हिंडला बांगडी बांगडी करत. आणि म्हातारीच्याच घरी जवळजवळ 4 वाजता देव पोचला. साडी वगैरे नेसलेला, चापून चोपून, डोक्यावरती लाकडाची पेटी, त्याच्यातल्या बांगड्या. म्हातारी ओट्यावर उभा होती. म्हातारीनं कपाळाला हात लावून बघितलं आणि म्हणलं ए कासारने, तुला कधी बघितलं नाही ग? तो ह्या गावातली नाही का? देव म्हणला मी इथली नाही, मी लांब तिकडच्या गावाची आहे. असं का? ये वट्याव 4 बांगड्या लाव मला. देव मनातले मनात मला म्हणला तुझ्यासाठीच मी आलोय. आला वट्यावर बसला, पेटीला टिकून बांगड्या काढल्या. म्हातारी किती बांगड्या भरायच्या? बांगड्या असं चमचम करत येते. म्हातारी म्हणली बाया बांगड्या पण बांगड्या आहेत ग तुझ्याकडं, माझ्या लग्नात बी असल्या छान नव्हत्या. देव म्हणला आता कशाला मागचं उकरून काढायचं, तर काय डबल लग्न करता येतंय? म्हातारी म्हणली बरीच आगाव दिसते ग तू बोलायला. भर बांगड्या. देवानं बांगड्या भरायला सुरुवात केली. एक बांगडी हातात न सारायची ना. ती म्हातारी लयच खुश झाली हो. ती म्हातारी म्हणली बाया लय कासारणीने आतापर्यंत बांगड्या भरल्या, पण इतका मऊ हात कुठल्या कासारणीचा? देव म्हणला मी लय जणाला हात दाखवलाय माझा, आता नंबर आहे तुझा. अजून लव बांगड्या, अजून भरू. बरोबर 10 12 बांगड्या म्हातारीनं भरल्या. आणि दिवस मावळल्यामुळं झालं काय, देवानं ते पेटी बांगड्या बिंगड्या ठेवल्या. अचानक मोठ्यानं रडायला लागला देव. ती म्हातारी घाबरली. म्हणजे काय झालं तुला रडायला? काय विचू चावला का? काय झालं का तुला? आणि पैसे पाण्याचं काय तुला बुडवत नाही? हे तुझं काय झालं? बांगड्याचे पैसे घे बया. रड नको माझ्या 3 सांचं दारात माझ्या, रड नको. एक मिटवायचं पडलंय माझं, ते काय खोलीत कोंडलंय. देव म्हणला कोणाला कोंडलंय? तुला काय करायचंय? तुझं पैसे किती झालं बांगडीचं? उठ 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 उठ. देव म्हणला पण मी काय रडते माहिती आहे का? म्हातारी म्हणली काय झालं तुला रडायला? देवानं सांगितलं म्हातारे मी इथं थांबायला नव्हतं पाहिजे आणि या गावातच यायला नव्हतं पाहिजे. म्हातारी म्हणली झालं काय? माझ्या गाव दिवस मावळून गेला ना. माझं गाव इथनं लांब आहे आणि माझ्या गावाला गोकुळात जाईपर्यंत मी आता निघाली तर चालत जायला अर्धी रात्र होईल. आणि अर्ध्या रात्री जर गोकुळातल्या माझ्या नवऱ्याच्या घरी जर मी गेले तर लाता बुक्क्याने हाणून मला सासू, नवरा, सासरा, दीर लाता घालून घराच्या बाहेर काढतील. माझा संसार मोडला ग मोडला. म्हातारे अगं रात्रीच्या अर्ध्या रात्रीला कुठं सुननं बाहेरनं फिरून घरात घेतील का तिला?
हे जुन्या काळचं सांगतोय तुम्हाला. आता तुम्ही काय काळजी करत जाऊ नका. कवा बी जा माहेरला, कवा बी या, कुठं भावाकडं जा, बहिणीकडं जा, कुठनं बी या. आणि तसं बी गडी आता जरा गपच आहे तुम्हाला. 1500 सुरू झाल्यापासून मोठ्याच्या बहिणी झाल्या तुम्ही मोठ्या लोकांच्या. म्हातारे माझा संसारच मोडला. गेले तर रात्रभर कुठं होतीस, अर्ध्या रात्री आलीस लाता घालून बाहेर काढतील आणि माझा संसार मोडला ग म्हातारे. म्हातारी म्हणली हो हे पैसे ठेव. अर्ध्या रात्री तू तिथं पोचणार आणि तुझा संसार मोडणार, मार खावा लागणार ना. कुठं बोंबलत हिंडवतो ते रात्रभर असंच म्हणतेल ना. मी जबाबदारी घेते. आज तू जाऊच नको. देव म्हटला मग कुठं राहू? माझ्याच घरी राह. मनातल्या मनात देव म्हणला त्याच मुक्कामाच्या तयारीनं मी आलेलो आहे. म्हणला कुठं राहू? म्हणले लय नाही जागा, पण ह्यो कुलूप घातलंय ना तिथं माझी सून आहे. सून लय येडेवणी करती. त्या गोकुळातल्या काळ्याचं नाद लागलाय तिला. कवा बघल तवा श्यामा श्यामा. कान लाव की, कान लाव की. म्हातारीला सुद्धा खात्री होती ती आता खायला प्यायला नाही दिलं तरी ती भजनच करत असेल एवढी खात्री. याला म्हणायचं गुणगायीनं आवडी हेची माझी. देव म्हणला भजन करते वय त्याचं काळ्याचं, आता बी करत असेल का? म्हातारी म्हणली जाऊन नुसतं तुकडा भाकरीचं नाही दिला तिला तरी मी मरत ती बघ भजनच करत असेल. कान लाव, कान लाव. देव गेला आणि कान लावले त्या दाराला. आतून काय ऐकायला देवाला. अरे पोटात अन्न नसलं तरी सुद्धा भजन नाही चुको. हरे श्यामा हरे श्यामा 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 हरे हरे. 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 देवानं कान लावून ऐकलं. आतून श्याम श्याम भजन ऐकायला तर देव म्हणला किती अडचणी येतात माझ्या भक्ताला, पण कट्टर जे भक्त आहेत ते माझे देह जावो अथवा राहो या न्यायातले असतात आणि त्याच्यातलीच ही एकच आहे. देव म्हणला म्हातारे मला माझ्या घरची घरी घेतील. म्हातारे म्हणले ती काळजी सोड, आज रात्री इथंच मुक्काम कर. तुला सकाळी मी गोकुळात पोचवायला येते आणि त्यांना सांगते हे माझ्या घरी मुक्कामला होती. देव म्हणला पण मी राहायचं कुठं? एका इथं सोन कोंडली एक ही किल्ली घे, तूच दार उघड, आज जा. तिला भाकरी तुकडा मी दिला नाही,
तुझ्याच वयाची आहे ती माझी सून. तुमचं चांगलं जुळेल, रात्रभर गप्पा मारा. आता मी जाते, 4 भाकरी करती आणि ताट तुम्हाला आणून देती. निवांत दोघे जणी राहा. देव म्हणला चल दे किल्ली दे. म्हातारीनं दोरी बांधलेली किल्ली घेतली आणि देव लगेच म्हणला लाव काडी चुलीला, कर भाकरी, जा 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 जा. देवानं किल्ली घेतली, लगेच कुलूप उघडलं, धाडकनं लात मारली, दार उघडलं, पुन्हा लातनंच दार जाम पॅक केलं आणि तिच्या समोर आला आणि म्हणला बांगडी. ती खाडकनं डोळे उघडले, ती म्हणली बांगडीवाली खोलीत, कुलूप लावलेल्या खोलीत बांगडीवाली आलीच कशी? ए बांगडीवाली तू खोलीत कशी आली? म्हणला ही काय किल्ली, हलवून दाखवली किल्ली त्याने. काय किल्ली माझ्याकडे आहे. तू कोण आहेस? ते म्हणलं तू मला ओळखलं नाहीस? अगं ज्याचं भजन रात्रंदिवस करतेस तोच मी तुझा कन्हैया. ती म्हणली अगं भैया कन्हैया तू अशी रूप घेतो? म्हणला साधावया भक्ती काज नाही लाज धरी. मला लाज नाही, मी निर्लज्ज आहे, बिनलाज आहे. बाळणपण सुद्धा भक्तांची केले, हे नुसतं लुगडं नेसून तुझ्याकडं सोंग करून तुझ्या भेटीला आलो. तू म्हणलीस तीस ना मारून टाक किंवा दर्शन दे. झालं ना तुझं दर्शन, माझं दर्शन तुला? ती म्हटली दर्शन दिलंच देवा मला, पण या रूपातलं नको आहे. तुझं आहे ना सावळे सुंदर रूप मनोहर, अशा प्रकारचं सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मनी मने राणीवा घर केले काय करू सये सावळे गोवी. असं तो रूप मला सावळं परब्रह्माचं रूप दाखव रे. ते परमात्म्यानं कासरणीचं रूप टाकलं. सावळं परब्रह्म परमात्मा तिच्या पुढं सगुण साकार झाला. तो जसा साकार झाला तशी ती पुन्हा लागली बोलायला. गुण गायेन श्री श्याम जय श्याम जय जय श्याम, 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 श्री श्याम जय श्याम. गोड भजन गोड, पण टायमिंगचा लोड, जेवायची लोकांना खोड. देवा आभार मानते मी तुझं. ते म्हणलं आभार कशाच मानतो? तुम्ही करता ते भजन मला उपकार वाटतो, मी त्यातनं परत फेड होण्याचा प्रयत्न अशा प्रकारचा करत असतो. ती म्हणली आता देवा मला आज्ञा काय? देवानं सांगितलं तुला हे लांब अंतर पडतंय ना, आता तू काम करायचं, काम करताना माझं भजन करायचं. आत्ता जे माझं रूप आहे ते कायमस्वरूपी डोळ्यात साठवून ठेव. मी तुझ्या समोरच आहे असं मनात आणायचं आणि काम करायचं. तुला सिद्धांत सांगून जातो एक, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. आणि परमार्थ तुला फक्त हा चालू ठेवायचा आहे. विठोबार कुमाई विठोबार कुमाई Bye.
दान देगा देवा तुझा विसर न व्हावा अशी मागणी मागितल्यानंतर देव म्हणतो तुम्ही मग काय कराल मी मागणी पूर्ण केली तर. तुकाराम महाराज म्हणतात अहोरात्र तुझं चिंतन गुण गायीन आवडी दुसरा कुठला स्थायी भाव नाही ठेवणार. तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणतात काय व लोक काय मागतात तुम्ही काय मागत बसलाय गुणगायीन आवडी ह्याची माझी सोय हे तर तुमचं चालूच आहे सारखं. तुम्हाला मुक्ती दिली तर. हसले तुकाराम महाराज. तुला मी आधीच लावलाय प्रत्यय देवा यासाठी हेची मी म्हणतोय तेची तुझं डोकंच लढवायचं नाही तू कशाला पाहिजे मुक्ती. देव म्हटलं मग मुक्ती नाही तर समजा सोहळा देऊ का तुमच्या जीवनात मोठेपणा हार तुरे तुमच्या मिरवणुका असला मोठेपणा देऊ का. तुकाराम महाराज म्हणले तुला संपलेलं बघायचं आहे का आम्हाला संपवायला निघालास का. हार तुरे मान मारा तर मिरवणुका आमच्या निघाल्या ना तर अहंकार नावाचा रोग आम्हाला जडेल आणि अहंकार नावाचा रोग कापुराची वाती अशी आमची समाप्ती करून टाकेल. मग तुला बरं वाटेल का. नको आम्हाला हे सोहळा वगैरे सोहळा एकच आवडतो लागला टकळा पंढरीचा. हा हे संपदा सोहळा ना आवडे म्हणाला असलं नको नको नको. देव म्हटलं मग मुक्ती का नको. मुक्तीसाठी तर लोक कडेकपारीत जाऊन आणखीन चिंतन करत बसतात माझं तुम्हाला मुक्ती पण नको आहे. तुकाराम महाराज म्हणतात अजिबात नको. मोक्ष सुखा हाणू लाता. आता ह्या नाही नुसत्या बाता बरं का. ऐका आता 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 अनबुली साहेब आले आणि ते म्हणले रात्री 2 वाजता आज जेवण आहे असं ते म्हणले. त्यामुळं ऐका आता हा मोक्ष सुख हानूला आता हे काय बाता वाटल्या काय. मोक्ष सुख हानूला आता का त्याचा विषय असा आहे. तुकाराम महाराजांनी झिडकारला निषेध नोंदवला नकार दिला फुली मारली मुक्ती देतो देव म्हणलं तरी सुद्धा मोक्ष मुक्ती. तुकाराम महाराज म्हणतात तो मोक्ष मुक्ती दिला तो वैकुंठवास काय करायचं तिथं बसून. वैकुंठी बैसोनी कायबा करावे प्रश्न आहे हा. काय करायचं तिथं बसून. हे बघा हे वैकुंठ वगैरे आहे ना मोक्ष आहे ना ही भोगभूमी आहे ती आणि ही कर्मभूमी आहे. इथं भजन करता येतं इथं एकादशी धरता येते इथे सप्त्याला टाळ घेता येतोय इथं वर्गणी देता येते इथं चटया हाताळता येते हनुमंतरायांच्या दरबारातलं इथं काम करता येतंय. आषाढी पंढरीची वारी करता येते आणि या आषाढी कार्तिकीच्या वारी पंढरीच्या करण्याचं सगळं सौभाग्य सगळा परमार्थ परिक्रमेचा भाग उपवास तापासी व्रतवैकल्यादी क्रिया हे सगळं करता येतं इथं करता येतंय. आणि इथं हे सगळं चांगलं केलं की मग मिळते मुक्ती मग मिळतो मोक्ष मग जातो वैकुंठाला. पण तिथं करता येत नाही काय. इथं जेवढं चांगलं केलंय याचा भोग तिथं भोगता येतो पण करता मात्र येत नाही. ही मेक कळली का तुम्हाला. कळली का नाही तुम्हाला. कळली ना. हां काय झालं कळायला. आणि लय बी अजतवादन विवर्तवाद दृष्टीसृष्टीवाद असलं ऐकूच नका. मी तर सांगू नका म्हणतच नाही. काय सांगितलं रात्री कीर्तनात महाराजांनी कोणाचा. मग पत्रावळ्या संपत नव्हत्या म्हणून तो आलता का. आजात विवर्तवाद दृष्टीसृष्टीवाद सृष्टीदृष्टीवाद लय नाही घालायचा जेवणात वाद. तुळशीला पाणी घालायचं ठायचं बसून म्हातारं वय असलं तर गप राहायचं. इकडं असं धरपडत यायचं ना एवढ्या लांब म्हाताऱ्यांनी. वारीला तर अजिबात जायचं नाही म्हाताऱ्यांनी. म्हाताऱ्यांनाच लय आता लाडा आलाय वाऱ्या करायचा. आणि ट्रकात बसून यांच्या बापाने वाऱ्या केल्या का केले ना. आयुष्यभर चांगलं होता धंदा कडतवर. आता ठाईचं बसून तुमच्यासाठी अभंग लायला महाराजांनी. तुळशीचा वटा गाठायचा हरिपाठ करायचा गण सरळ लावता नाही आला तर निद्दा असा बोका हाणायचा जोरात डोळा चुकवून. पण गप 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 बसायचं घरी. अशी नसती ट्रकात बसून वारी. म्हातारड्यांनी त्रास दिलाय चांगल्या माणसांना. चांगल्या भजनी पकवाजन टाळ करून दनादना चालते ती आणि ही म्हातारडी जाते ती जाते तर पुन्हा ट्रकामध्ये बसते. ट्रका दुपारच्याला थांबत्यात नाही तोपर्यंत ह्यांचं लय काम असल्याने आम्हाला खाली घ्या. आलाय कशाला तुम्ही. गरज होती का तुमची. तांदळातला खडा दिसतोय का कांदा कापायचा कळतोय का लसूण सोलाय तुला जमतोय कशाला गेला कशाला तार पडायला.
आणि जेवण होऊन भांडी बिंडी ठेवायची आधी म्हाताऱ्यांचा काळ आम्हाला हात वास तुम्हाला टायराखाली घातलं पाहिजे त्या म्हणजे कोणा तरी सुटेल दिंडी अगदी तुमच्या ह्याच्यातनं लय ताप आमच्या दिंडीतलं पुण्याच्या मुकामाला एक नाना म्हणून म्हातारं होतं काळ्या टोपीचं नानाला लई वर्ष सांगत होतो नाना आता नका करू शहाणपणा आता घरी राहणार ते म्हणायचं नाही मरेपर्यंत वारीच करणार मग म्हणलं चलत जा मला कुठं चालणं होतंय मग म्हणलं ट्रकमध्ये काशी कशाला करता नाही ऐकलं ते म्हाताऱ्या आता झालं ते कोरोनात मेलं नाना कोरोनात गेला त्याच्या अगोदरच कुटाणा झाला एका वारीच्या वेळेला पंढरपुरात रात्री 2 वाजता आचारी उठलं शाबुदाना भिजवायला हडपसरकडे निघताना एकादशी असते की नाही वारीच्या वाटेत माऊलीवर शाबुदाना भिजू घालाय रात्री 2 वाजता आचारी उठला म्हणून नाना जागला नाही तर नाना मेला असता तिथंच नाना झोपायचं ट्रकमध्ये बसायचं ट्रकमध्ये दिवसभर ट्रकमध्येच नानाला रात्रीच्याला लगवीला जायचं होतं तर त्या दिंडीच्या ट्रका डोळ्यासमोर आणा दिंडीला वारीला जाणार आहे त्याला शिडी असते लोखंडाची आणि फुटाला एक आडवा पाय फुटाला पाय नानाला जायचं होतं खाली उतरून पण आता फुटाव एक पाय दिसलाच नाही नानानं फुटाला एक पाय ह्या पायावर पाय दिल्यावर ह्या पायावर पाय द्यायचा का नाही नानाने दोन्ही पायाच्या मध्ये टाकला पाय नाना जे उलातला असा उलटा झाला बोकड टांगलेवनी असा नाना करत होता त्याला वर येता यानं बाकीचे कटळून झोपलेली कोण उठतंय आणि ते गुरुगुरु काहीतरी करत असेल गुरुगुरु म्हणून बाकी झोपलेलं आमचं तंबू समोरच होता त्या आचार्यानं शाबुदाना टाकायसाठी उठलं त्यानं बघितलं त्यानं नाना सरळ केला मग ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाना नेलता नाना जगला त्याच्या पुढं नानाला मी मुद्दा म्हणायचो नाना फोन करून जय हरी नाना म्हणायचे जय हरी नाना जवळ आहे ना वारी जवळ आली ना वारी नाना म्हणला आता घरच्या घरी आता तब्येत नसती ना बरी असं आहे गरज नाही त्यांची ती त्यांनी आणखीन येण्याची गरजच नाही ऐका इथं चांगलं केलं सगळ्या वाऱ्या केल्या आणि मग वारी भजन पूजन अर्ध्या रात्री गोरगरिबाला दिलेला मदतीचा हात दानधर्म हे सगळं केलं ना गेलं वैकुंठाला गेल्यावर काय इथं केलेल्या दानधर्माचा भोग तिथं सोन्याच्या ताटात जेवायला देवाच्या पंक्तीला पेताड्याच्या नव देवाच्या पंक्तीला देवांच्या पंक्तीला मांडीला लावून देवाच्या जेवता येतं सोन्याच्या ताटात का इथं वारी केली इथं भजन केलं इथं सगळ्या एकादशी केल्या इथं दानधर्म केला त्याचं पुण्य फळाला आलं आणि तिथं देवाच्या पंक्तीला सोन्याच्या ताटात जेवायला मिळतंय हो किती मोठेपणा आहे हा पण हे मोठेपणाच फक्त आहे भोग आहे तिथं भोगभूमी आहे वैकुंठ कर्मभूमी नाही एक वारकरीच समजा वारी केली सगळं झालं आणि भजन केलं गेला बिचारा वारल्यानंतर वैकुंठाला गेला सकाळपासून काय त्या वारकरीची बडदास्त ते शेषावाचे सेवक इंद्रानं दिलेले हे बाबांची सेवा करा बाबाला काय पाऊल टाकला का सेवक हात खाली ठेवायचा इंद्राच्या सेवकाच्या हातावर तळ हातावर पाय देऊन वारकरी चाललं वारकरी म्हणायला लागला खडट वाचायचं वाऱ्याच्या वाटणं तरी बी मी वारी सोडत नव्हतो आणि मला हे हाताखाली पायाखाली हात का देतात असेल काय यांची पद्धत असं ना बरं वाटतंय आपल्याला चला दुपार झाली का देव आले पंक्तीला वारकऱ्याला मध्ये घेतलाय सोन्याच्या ताटात सगळी जेवतात देवा लोकांना मांडी लावली ते सुपरवायझर म्हणतो बाबा तुम्हाला काय पाहिजे का म्हणलं काय नाही पाहिजे आता म्हणलं जरा आराम करावा म्हणलं का लगेच रेशमाच्या गाद्या आल्या रेशमाच्या गाद्या वारकऱ्यानं अंग टाकलं वारकरी झोपला 4:30 पावणे 5 वाजल्या वारकरी उठला नित्य नियमन आम्ही ते प्राणी वारकऱ्याला हरिपाठ करायचं संध्याकाळी त्याची सवय रोजची वारकरी 4:45 उठला तोंड बेण विसळलं पाण्याने तिथल्या आणि लगेच तिथल्या सुपरवायझरला हाक मारले इकडे सुपरवायझर पळत आला म्हणला वारकरी बाबा काय पाहिजे सांगा नाश्ता वगैरे नाही म्हणले काय असेल ते एकदाच मुरगाळल्या भाकरी का नाही मग संध्याकाळच्याला वडापाव नाही आमका पोहे वगैरे असला काही हलकटपणा मी करत नाही आता म्हणलं एक काम आहे काय काम आहे म्हणजे संध्याकाळ झाली दिवस मावळला की मला हरिपाठ करायचा छंद आहे माझा आयुष्यभर जोपासलेला
आज पहिल्यांदाच मेल्यानंतर मी इथं आलोय. आता सगळं जेवणं खावणं झाली, आरामबीर रेशमाच्या गादीवर चांगला झाला म्हणला. तंबूतनी पडायची सवय आम्हाला. आता इथं वर रेशमाच्या गादी मिळाल तुम्ही, ठीक आहे. पण आता गड्या मला एक टाळ आणून दे. एक टाळ दिलास ना, मी उड्या मारून एकटाच हरिपाठ करणार. माझा तो छंद आहे, माझी साधना आहे हरिपाठ. मला आणून दे टाळ. ते सरळ त्या सुपरवायझरनं वारकऱ्याच्या पाया पडला आणि वारकऱ्याला सांगितलं, वारकरी बाबा, कोणचा देव पंक्तीला नव्हता त्याचं नाव सांगा. संध्याकाळच्या पंक्तीला तो देव हजर करतो, तुमच्या मांडीला मांडी लावून त्याला जेवायला लावतो. रेशमाची गादी एक टोचत होती का, 4 गाद्या टाकतो. इंद्राचा हत्ती फिरायचा का घेऊन तुम्हाला, त्या हत्तीवर फिरायला तुम्हाला सोडतो. टाळण भजन हित करायचं मुभा नाही परवानगी. तुम्ही लय खाली केलं म्हणून तुम्हाला वर इथं आणलंय. इथं खाल्ल्या केलेल्या कर्माचा भोग भोगता येतोय, पण कर्म करता येत नाही. इथं एकादशी धरता येत नाही, इथं सोमवार धरता येत नाही, इथं उड्या मारून भजन करता येत नाही, मांडी घालून बी भजन करता येत नाही, इथं वारी नाही, काय नाही, हरिपाठ नाही, काय नाही, काहीच इथं करता येत नाही. जे काय करायचं ते मृत्यूलोकात, भूलोकात, इथं असताना मनुष्य देह असताना इथं या भूमंडलावर करता येतंय. तुम्हाला इथं भोग भोगण्यासाठी आणलंय, तुम्हाला इथं काही करता येणार नाही, त्याला परवानगी इथं नाही. हां, तुम्ही आणखीन ज्यादा इथले काय मागा. 1 गादी टोचती तर 4 गाद्या टाकू, 10 गाद्या टाकू. वारा घालायला माणसं ठेवू किती, 60 माणसं वारा घालायला ठेवतो. तुम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर ते सुद्धा देऊ शकतो. एंटरटेनमेंट, मनोरंजन. ते काय आम्हाला बाहेरनं लय बोलवायची गरज नाही म्हणलं, ते इथलंच असतं. टाळे वाजवले की येतील, मनोरंजन तुमच्या सुरू करतील पुढं. हां, तुम्ही फक्त मनोरंजन सुरू झाल्यावर म्हटलं तर चालतंय बस. अप्सरा आली, हितलीच आहे ती. हे मनोरंजन सुद्धा तुमचं आम्ही करू शकतो, पण टाळ हरिपाठ भजन पूजन करता येणार नाही. वारकऱ्यानं ऐकलं, वारकरी जे उठलं आणि त्या सुपरवायझरच्या मागं धावत सुटला. अरे आग लागली तुमच्या वैकुंठाला. मग रेशमाच्या गाद्या लाव त्याला काढी, सोन्याच्या ताटात. कोणाला गरज आहे जेवायची. वारीच्या वाटेनं पाऊस पाणी आलं तर ओंजळीत अन्न घेऊन खाल्लंय पठ्ठ्यानं, पण वारी चुकवली नाही. रेशमाच्या गाद्या कोणाला पाहिजे. रस्त्याला पडतो वारीला जाताना पंढरपूरला. गरज नाही या ऐश्वर्याची आम्हाला, आणि हे सगळं देत आहे, पण भजन जर करू देत नसाल ना, तर आमचा हे का ऐका, आमचा शब्द ऐका. तू काय म्हणे येते भजन प्रमाण, काय थोरपण जाळायाचे. आग लागली या तुमच्या मोठेपणाला. भजन करता येत नसेल, लात मारतो आम्ही याला. म्हणून न लगे मुक्ती, मोक्ष सुखा हाणू लाथा. वैकुंठे वैसोनी काय बा करावे, काय करायचं तिथं बसून नुसतं. नको, आम्हाला त्या वैकुंठाची गरज नाही, मुक्तीची गरज नाही अजिबात. आम्हाला मुक्तीची गरज नाही. न लगे मुक्ती. आता धन शब्दच नाही बरं का अभंगात, नीट वाचा, तसं पाठांतर करा आणि तसे शब्द तोंडातून बाहेर पडू द्या सर्वांच्या. न लगे मुक्ती आणि संपदा. संपदा म्हणजे मोठेपणा, मारात मिरवणुका, हारतुरा. तुकाराम महाराजांत मुक्तीही नको आणि माझ्या जीवनात मोठेपणाही नको. मोठेपणा आला की अहंभाव वाढतो, अहंभावानं माणूस संपून जातो. तुला सुद्धा अहंकार तो आवडत नाही. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा. पण काय कर देवा, तो हा विठ्ठल बरवा. हे बोटानं ज्या संतांनीच दाखवलं आणि सांगितलं, तुझी ओळख आमच्याशी ज्या संतांनी करून दिली, तो जो आहे ना वरती, तो हाच आहे, विठ्ठल आहे आणि हा बरवा आहे. तुझी देवा ओळख आम्हाला ज्या साधू संतांनी करून दिली ना, आम्हाला न लगे मुक्ती न लगे संपदा, पण ज्यांनी तुझी आमची ओळख करून दिली, समोरासमोर आणलं आणि ज्ञात करून दिलं भगवंता तुझ्याबद्दलचं सर्व ज्ञान, त्यांचा संग मात्र देई सदा. संत संग देई सदा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. पुढे जाऊन तुकाराम महाराजच देवाला म्हणतात, देवा मागं आम्ही एक जे तक्रार होती ती तक्रार करत होतो,
निषेधार्थ बोलणं होतं आमचं. आम्ही एक तक्रार करत होतो तुझ्याकडं, ते शब्दांकन आम्हाला बदलायचं आहे. आम्ही जे बोलत होतो त्यात बदल करायचा आहे. देवसुद्धा म्हणलं, महाराज एकदा केलेलं शब्दांकन बदलू नये माणसानं. असली बदलणारी माणसं पुढच्या काळात जन्माला यायच्यात. देव तुकाराम महाराजांना म्हणला, आता आहे का नाही बदलणारी माणसं. आज एक बोंबाला का नाही नेता, आणि लय मीडियानं उचलून धरलं, टी व्हीनं दिवसभर त्याच बातम्या दाखवल्या आणि सगळ्या लोकांना कालवा करायला लोकांनी सुरुवात केली की तोच नेता दुसऱ्या दिवशी बोंबलतो, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, मला तसं म्हणायचं नव्हतं. बदललं का नाही दुसऱ्या दिवशी लगेच. असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचं स्टेटमेंट आहे ते आम्हाला बदलावं असं वाटतंय. देव म्हणला काय झालं काय. महाराजांनी स्पष्टीकरण त्याचं दिलं. महाराज असं म्हणतात काय देवा झालं माहिती का, आम्हीच बोंब ठोकणारे आहोत. काय बोंब ठोकत होतो आम्ही, काय सांगू गरबीची यातना, विष्टा लेप चोहीकडे आमचं बोलणं आहे ते. उलटी अवस्था, विष्टा लेप सगळीकडं, कृमी किडे इकडं तिकडं. ए देवा, गर्भवासाच्या यातनाबद्दल बोंब ठोकणारे आम्ही, पण आज हे स्टेटमेंट आम्ही बदलणार आहे. देव म्हणला काय बदलणार आहे. देवा, गर्भवास वाईट आहे म्हणून बोंब मारत होतो, तो गर्भवास वाईट आहे आहेच, पण आम्हाला तो हवा आहे. नको म्हणणारे आम्ही आता गर्भवास मागून घेतोय. कारण काय माहिती आहे का देवा, गर्भवासाच्या बाबतीमध्ये आम्ही विचार केला, 9 महिने 9 दिवसाचा गर्भवास एकदा का सोचला आणि एकदा का तो दुःखाचा भाग सोसला आणि पुन्हा जन्माला आलो की मग 9 महिने 9 दिवस दुःख सोचलंय, पण 60 वर्ष जगलो तर 40 तरी वर्ष वाऱ्या करीन, 80 वर्ष जगलो 60 वर्ष तरी वाऱ्या करीन, भजन करीन, लोकांशी आनंदानं गोड बोलून राहीन. मग हा चांगुलपणाचा जो खेळ आहे तो इतकी वर्ष करायला मिळतोय. दुःख किती दिवसाचं आहे, 9 महिने 9 दिवस. याला एक वेदाची संकल्पना आहे, अल्पकालीन दुःखापुढं दीर्घकालीन सुखाची संकल्पना. तसं तुकाराम महाराज म्हणतात थोडं दुःख सोसल्यानंतर जर दीर्घकालाचं सुख आम्हाला मिळतंय ना, आणि देवा विशेष करून या अभंगातल्या वरच्या 3 चरणाचा फायदा जर आम्हाला मिळत असेल तर वाईट असणारा गर्भवास एक नाही जन्मोजन्मी दिला तरी त्याला आम्ही स्वीकारायला तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासे, 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 तुका म्हणे गर्भवासे. सुखे घाला वे आम्हासे, सुखे घाला वे आम्हासे, सुखे घाला वे आम्हासे, सुखे घाला वे आम्हासे. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, सुखे घालावे आम्हासे, सुखे घालावे आम्हासे, सुखे